दर्यापूर तालुक्यातील पिंपळूण श्री संत परशुराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव ओळखले जाते। पंचक्रोशीत महाराजांचे अनेक चमत्कार लोकांनी अनुभवले आहेत। यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांची अपार श्रद्धा महाराजांवर असल्याने ही यात्रा दत्त जयंतीपासून सुरुवात होऊन 8 दिवस चालणाऱ्या यात्रेमुळे परिसरातील जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण होते। सुरुवातीला कलश स्थापना करून महाराजांच्या यात्रेला सुरुवात होते। गावांमधून महाराजांची मिरवणूक काढून महाप्रसाद व दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न होऊन दुसऱ्या दिवशी सती गोमातेची बैल दमनी मध्ये मिरवणूक काढून दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। तसेच तिसऱ्या दिवशी शेषनाग त्यांच्या दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आणि भाविकांचा अलोट गर्दीने हा उत्सव आनंदात साजरा झाला। या उत्सवाला गावातील लेकी बाई पाहुणे दिवाळीला न येता यात्रेला आवर्जून महाराजांच्या दर्शना उपस्थित राहतात। त्यामुळे गावात प्रत्येक घरोघरी पाहुण्यांची रेलचेल सुरू राहते। यात्रेमध्ये लोकांच्या संसाराला लागणाऱ्या साहित्यांची लाखो रुपयांची उलाढाल या यात्रेमध्ये होते। लोकांच्या मनोरंजनाकरिता आकाश पाळणे, सिनेमागृह असे अनेक मनोरंजनाचे साहित्य उपलब्ध असल्याने या यात्रेमध्ये परिसरातील भाविक भक्तांनी मनसोक्त आनंद लुटला। संस्थेचे अध्यक्ष मधुकररावजी देशमुख, प्रशांत देशमुख, कार्यकारिणी सदस्य तसेच गावचे सरपंच मनीष पळघामोळ, उपसरपंच सुनील गावंडे, ग्रामविकास अधिकारी संजय चव्हाण, गावचे पोलीस पाटील भुजंग पाटील गावंडे, पिंपळूण ITIचे प्राचार्य राजेश वाघझाडे व त्यांचे संपूर्ण कार्यकारिणी समस्त गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम घेऊन शांततेत व आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता योद्धा ठाणेदार आशिष चेशरे, दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे ठाणेदार यांनी सांगितले। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।